तर मित्रांनो आपण आलोय बलवडी मैदानावर आणि बलवडी मैदानावर मित्रांनो एक छोटासा नंदी आहे मित्रांनो. तर ह्याच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की बाबा ही आदत वासरू आहे का काय, परंतु आज 14-15 मैदान झाली. 14-15 मैदान बघतोय मी. बैल कंटिन्यू गुलालात आहे. आज राजाभर नियोजन आपणच केलं आणि राजाभर पळला बैल मित्रांनो. अनेक लोकांचं म्हणणं असेल की राजाभर पळाला बैल कुठला, परंतु हे बैल आणि एक नावाला लख आणि ड्रायव्हर सुजित ड्रायव्हर. तर ड्रायव्हर बैल मला वाटतं 13-14 मैदान जर आणल्यापासून एकदा पण मार नाही खाल्ला नाही एकदा आपण नाही मार खाल्ला. आणल्यापासून गोलालाच आहे. बर काय सांगताल शेट, पुण्यावर येत आहे तुम्ही कंटिन्यू? नाही हाय आता ते दिवशी पण राहिला 2 नंबर केला आणि आज राजावर 4 नंबर केला. ते दिवशी झऱ्याच्या बाजेवर 2 नंबर केला बर आणि लगेच सलग दुसऱ्या मैदानाला परत 4 झाला राजाबरोबर. बर मला सांगा आज राजावर पळायची इच्छा काय म्हणताल, काय सांगताल याविषयी? नाही आता म्हणजे कसं आहे, आता त्याच्या पळायचं स्वप्न असतं काय यांचं ती थोड्याच दिवसात म्हणजे पूर्ण झालं आमचं. बर आणि ती तुमच्या ह्याच्यानी झालं की धनाभाऊच्या ह्याने युट्यूबर आहेत त्यांच्यानी केलं आम्हाला. मित्रांनो दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात असा माणूस म्हणजे अनेक माणसं बघितली मित्रांनो, पण ह्या माणसासारखा माणूस मी आज पहिल्यांदा बघितला. आणि त्या दिवशी बाजेवर पळू त्यावेळेसच माझी त्यांची ओळख झाली आणि खरंच दिलदार मनाचा राजा माणूस आहे. काय सांगचाल या शेट विषयी, काय सांगचाल? शेटला म्हणजे शेट विषय सांगायला एवढं थोडंच आहे असा विषय. मी पण त्यांना कधी फसवत नाही असा विषय. आज बैलानं हे केलं एक तुम्ही जिथनं हाणता जिथनं एक सुजित ड्रायव्हरला पण उजेडात आणलं 1 नंबर. हो पहिल्यापासून मी थांबतोय बैल यांच्यापाशी आल्यापासून मी पण नाही कधी बैलांना आपल्याला कधी नाही फसवलं. बर मित्रांनो बघा नाशिकला बैल होता. नाशिकवरनं बऱ्याच दिवस जास्त जागेवर फिरला बैल. हा जास्त जागेवर फिरला पण नाही. ही तर लक आहे बरं एक प्रकारे. आणलं पहिला आज से मी कडन काढला ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या बरं आज 1 नंबर पण होऊ शकत होता. काय नक्की काय प्रॉब्लेम आला? राजा पण खाली 3 पायावर उभा राहत होता पायावर आणि खडं बिड काय आणि नक्क्या जरा फुटलेल्या ना बैलांच्या, त्यामुळे काय एवढी नाही गाडी. काय सांगचाल बैलानं एक नाव कमवलं एक प्रकारे आणि शेटचं थोड्या दिवसात आणि ज्याच्या बरोबर पैरा करायचा अनेकाची इच्छा आहे, पण ती माणसं आज तुम्हाला म्हणजे एक प्रकारे आज राजा पळला, पण आज 1 नंबरच्या बैलात तुम्ही पळला, त्या दिवशी बाजीवर पळला. आता कंटिन्यू तुम्हाला मला वाटतं 100% तुम्हाला पण फोन येत असेल की बाबा बैल द्या म्हणून. बैल द्या. बैल घेतल्यापासून बैलाने आजपर्यंत कधी नाराज केलं नाही. पहिलंच मैदान त्याने 1 नंबर केला. बर आणि कंटिन्यू म्हणजे 1 नंबराचाच बैल पोहतोय बैल आता 1 नंबर. आणि बऱ्याच जणांचं स्वप्न राहिलं की बाबा ह्या बैलावर, आमचं स्वप्न कमी दिवसात पूर्ण झालं. बर कंटिन्यू. आणि बैलाकडे जर बघितलं तर वाटणार मित्रांनो एकदम वासरू आहे वाटते. वय किती वाटते खरं सांगा सुजित ड्रायव्हर तुम्ही? नाही तसं वाटत म्हणजे बघून वाटत नाही कोणाला की बैल आहे म्हणून. वाटतं दुसरा आहे का आदत आहे का असं म्हणजे विचारतात माणसं. आता 4 तास झालाय बैल. मॅडम विषयी काय सांगचाल? मॅडम काय म्हणले? काय तिचं तर काय फुल सपोर्ट आहे. तिचं तर काय मला फुल सपोर्ट आहे. आणि मुलीच्या ह्याने तर माझ्या घरात म्हणजे एक लक्ष्मीच आली. तिचं नाव मी विनेश ठेवलंय. विनेश म्हणजे ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे विनेश पोगाड म्हणून, तिच्या नावावरती ठेवलंय. आणि म्हणजे आता तिच्या ह्याच्यावरती पण आता स्टार चालू आहेत भरपूर, चाललंय आता व्यवस्थित. आणि बंटी पण चांगलं म्हणजे त्याच्याकडेच असतो सांभाळायला बैल. डोरलेवाडीतच मी असतो पुण्याला. माझं गाव डोरलेवाडी पण आम्ही जॉबला असतो पुण्याला. ह्याच्याकडे असतो सांभाळायला. ही पण म्हणजे कुणीच असं सांभाळू शकत नाही गावात बैल असं की सांभाळतो व्यवस्थित. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगला बैल सांभाळतो आणि बैल काय एका दावे निघतोय कुठं. आणि पोरांचं पण आज कार्यक्रम असल्यामुळे मुलं आली नाहीत. रोहित म्हणा, अर्जुन म्हणा, म्हणजे अशी 20 तरी पोरं असतात कंटिन्यू. पण आज आम्ही 3 जणच आहे. पण तरी पण म्हणजे आता त्यांनी म्हणजे नाराज केलं नाही. बंटी सोडतो आपला बैल कंटिन्यू आणि ते सांभाळते पण व्यवस्थित सगळं. म्हणजे सगळेजण लक्ष देतात, पळतात, त्याचंच म्हणजे श्रेय आहे. आणि ह्याचा गुलाला आजचा समर्पित करतो म्हणजे एक आमच्या म्हणजे घरातलाच म्हणजे मामाच म्हणतो मला तो प्रथमेश म्हणून आहे, त्याला समर्पित करतो मी. म्हणजे त्याचं बर्थडे गिफ्ट म्हणूनच त्याच्यासाठीच आज पळाला. बरं आज बर्थडे गिफ्ट सुजित ड्रायव्हर. उद्याच्याला त्याचा बर्थडे. उद्या बर्थडे आणि आज गिफ्ट दिलं. सुजित ड्रायव्हरनं म्हणते ती फ्लॅट घेतला लग्नाचं कधी काय. तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात एक जॉकी अंधारातली गाडी हाणून आज ह्या बैलाला सुद्धा अंधारात असताना पण सुजित ड्रायव्हर थांबत होतं. अंधारातली गाडी हाणून आज 1 नंबरला म्हणजे
हां आज ही अंधारातली गाडी आणून मित्रांनो त्यांनी फ्लॅट घेतला एक प्रकारे. आणि ड्रायव्हर कधी पैशाची मागणी एवढं द्या तेवढं देऊ दिल तेवढं घालून सुजीचं कसं असतं, आज पण तुम्ही बघितलं असेल मैदानात त्यांनी एक पण गाडी आणली नाही. मल्हारासाठी ती 2-2 दिवस येते, ती बंटीपाशी 2-2 दिवस झोपते ती गोट्यावरती. दिलदार माणूस आहे तो. ओके चला मित्रांनो, शुभेच्छा तुम्हाला. आणि मॅडमचं नाव आहे किंवा तुमच्या मुलीचं एक लक आहे आणि ह्या लकापाय बैल पळतोय. आणि मल्हार तुम्हाला 100% आज उंचीव आहेच तुम्ही, पण अजून लय उंचीवून येणार 100% धनाभाऊचा शब्द आहे. धन्यवाद.